मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचा नोंदणी व मुद्रांक विभागाचा आढावा, नव्या नोंदणी भवनाच्या कामाची पाहणी। पुणे प्रतिनिधी, जनसंसद न्यूज। राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 12:30 या वेळेत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालयाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला। या बैठकीत विभागाच्या प्रशासकीय, तांत्रिक तसेच नागरिक सेवा विषयक विविध बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली। नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा, दस्तऐवज नोंदणी प्रक्रिया, संगणकीकरण, ऑनलाईन सुविधा तसेच तक्रार निवारण यंत्रणेचा आढावा घेताना नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व कालबद्ध करण्याच्या दृष्टीने आवश्यक सुधारणा राबविण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले। तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करून नागरिकांना जलद, सुलभ व दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले। विभागातील प्रलंबित बाबी, कार्यपद्धतीतील अडचणी तसेच भविष्यातील गरजांबाबतही अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली। यानंतर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी नव्या प्रशासकीय इमारतीच्या शेजारी उभारण्यात येत असलेल्या नोंदणी भवनाची पाहणी केली। इमारतीच्या बांधकामाची सद्यस्थिती, कार्यालयीन जागेचे नियोजन, नागरिकांसाठी प्रतीक्षालय, पार्किंग व्यवस्था तसेच आधुनिक पायाभूत सुविधांबाबत त्यांनी माहिती घेतली। बांधकामाचे काम नियोजित कालमर्यादेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। या आढावा बैठकीस राज्याचे जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे, सहनोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक राजेंद्र मुठे यांच्यासह नोंदणी व मुद्रांक नियंत्रण कार्यालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। बैठकीदरम्यान विभागाच्या कामकाजातील अडचणी, सुधारणा योजना व भविष्यातील कार्यदिशा यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली।